धम्मबंधू आणि भगिनींनो, आपण आजपासून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं 7वा खंड पाहणार आहोत. हा संक्षिप्त म्हणजे अवघ्या 22 पृष्ठांचा 22 पानांचा खंड आहे. आणि त्यानंतर मग 8वा खंड जो आहे तो तसा संक्षिप्त आहे, छोटासा खंड आहे आणि त्याची पृष्ठसंख्या सुद्धा 23च आहे. हा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोप आहे. आणि या समारोपामध्ये बाबासाहेबांनी काही महत्वाच्या गोष्टी नोंदलेल्या आहेत. खास करून भगवंताच्या अंतिम जीवनाचं ज्या सूत्रामध्ये प्रदीर्घ निरूपण केलेलं आहे ते सूत्र म्हणजे दीघ निकाय मधलं महापरिनिब्बाण सूत्र. महापरिनिब्बाण सूत्र यामध्ये जवळजवळ बुद्ध शिकवणीचा सर्व सारांश सुद्धा आलेला आहे. आणि तथागत भगवान बुद्धांचा तो शेवटचा प्रवास कशा कशा टप्प्यानं होत गेला त्याची खूप बारीक सारीक माहिती आलेली आहे. ही सारी माहिती आपल्याला काही पाहण्याची गरज नाही. बाबासाहेबांनी तोच सारांश संक्षिप्त मध्ये आपल्या पुढे सादर केलेला आहे. आणि ह्या काहीशा ऐतिहासिक सत्य घटना आहेत म्हणून आपल्याला त्याकडे ऐतिहासिक दृष्ट्या बघितलं पाहिजे. पहिली गोष्ट, संघ स्थापन केल्यानंतर आणि त्यांना लोकांच्या पर्यंत जाऊन धम्म देण्याची सूचना केल्यानंतर म्हणून आदेश दिल्यानंतर ती परंपरा सातत्यानं चालू राहिली. आणि स्वतः तथागत भगवान बुद्धाने आपली आयुष्याची पुढील सर्व वर्ष जवळजवळ 45 वर्ष त्याच पद्धतीनं व्यतीत केलेली आहेत. ते सुद्धा कुठे एका ठिकाणी कायमचे स्थायिक राहिले नाहीत. आणि सातत्यानं वर्षावास वगळता सर्व भिक्षू ज्याप्रमाणे सगळीकडे परिभ्रमण करायचे त्याप्रमाणे तेही परिभ्रमण करत राहिलेले आहे. आणि त्या शेवटच्या काळामध्ये जेव्हा त्यांचं वय 80 वर्षांचं होतं, 80 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा ते स्वस्थ बसले नाहीत. तर आपली ही प्रचाराची परंपरा, अधिकाधिक लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचण्याची परंपरा, जी त्यांची स्वतःची भूमिका होती की हा धम्म अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचावा, अधिकाधिकांच्या कामी तो पडावा, आणि त्यासाठी त्यांनी जे अविरत कष्ट घेतलेले आहेत त्याची आपल्याला इथे प्रथम दखल घेतली पाहिजे. की 80 वर्षाचं असं परिपक्व वय झालेलं असतानाही तथागत स्वस्थ एके ठिकाणी राहिले नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्या दृष्टिकोनात बाबासाहेबांनी हा संक्षिप्त सारांश मोठ्या श्रद्धेने लिहिला आहे. त्यामध्ये बाबासाहेबांची स्वतःची श्रद्धा प्रगट होते. काय काय त्यांना आकर्षक वाटत होतं, काय काय त्यांना प्रशंसनीय वाटत होतं, काय काय त्यांच्या मनाला भावत होतं, त्या गोष्टींचा थोडक्यात वृत्तांत यामध्ये आलेला आहे. कदाचित बाबासाहेबांचा जर वेळ असता तर त्यांनी हे प्रदीर्घ लिखाणही केलं असतं, ग्रंथाची पृष्ठसंख्या वाढली असती, गोष्ट खरी. परंतु त्यांचं अंतर्मन जे आहे ते आपणापुढे फार चांगल्या पद्धतीनं प्रगट झालं असतं. परंतु तेवढं जरी झालं नाही तेवढ्या प्रमाणात, तरी सुद्धा त्यांच्या मनाची ती सखोल मध्ये जी काही घडामोड चाललेली होती, जे काही त्यांच्या मनावरती प्रतिबिंब उमटलेलं होतं बुद्ध त्यांच्या धम्म त्यांच्या शिकवणीचं, त्याचं आपल्याला इथे चांगल्या प्रकारे मागोवा घेता येतं. त्या गोष्टी आपल्याला नीट लक्षात येऊ शकतात. आणि मग बाबासाहेब तो सर्व्हे घेतात. हा सर्व्हे घेण्यामध्ये सुद्धा एक फार मोठं औचित्य आहे. औचित्य असं आहे की या सर्व्हेच्या माध्यमातून बुद्धाच्या त्या व्यापक दृष्टिकोनाची अधिकांश लोकांच्या पर्यंत जाण्याची त्यांची जी तीव्र इच्छा होती आणि त्यासाठी कष्ट करण्याची जी उमेद होती त्याची अतिशय चांगल्या प्रकारे प्रचिती आपल्याला याच्यामध्ये येते. म्हणून बाबासाहेब म्हणतात की निकटवर्तीयांच्या भेटी हे प्रकरण आहे.
हा 7वा खंड आहे, भाग पहिला, निकटवर्तीयांच्या भीती. त्यामध्ये धम्म प्रचाराची केंद्र आहे. आता प्रामुख्यानं धम्म वाङ्मय पाहत असताना, त्रिपिटक पाहत असताना आपल्याला श्रावस्ती राजगृह ही धम्म प्रचाराची 2 प्रमुख केंद्र पाहायला मिळतात. आणि बाबासाहेबांनी तशी नोंद केलेली आहे की धम्म प्रचाराचं कार्य काही विशिष्ट स्थळे निवडून त्या ठिकाणी त्यांनी केंद्रित केले होते असे वाटतं. आणि अशा केंद्रापैकी श्रावस्ती आणि राजगृह ही प्रमुख केंद्र होते. श्रावस्तीला सुमारे 75 वेळा व राजगृहाला सुमारे 24 वेळा त्यांनी भेट दिली होती. 45 वर्षामध्ये श्रावस्तीला 75 वेळा आणि राजगृहाला 24 वेळा भेट दिली होती. जी भगवंतांनी फार महत्वाची प्रवचनं दिलेली आहेत, उपदेश केलेले आहेत, ते जास्तीत जास्त श्रावस्तीला केलेले आहेत. त्यामुळे श्रावस्ती हे बुद्धाच्या काळामध्ये धम्म प्रचाराचं प्रमुख केंद्र होतं असं म्हणायला काही हरकत नाही. आता इतर स्थळी ते जात होते. कपिलवस्तूला ते 6 वेळा गेले होते. वैशाली इथे इथे 6 वेळा गेले होते. आणि कम्मास धम्म इथे सुद्धा 4 वेळा गेले होते असं बाबासाहेबांनी इथे नमूद केलेलं आहे. म्हणजे किती भ्रमण केलं होतं ते पहा. आता या भ्रमणामध्ये इतरही गोष्टी त्यांनी सांगितल्या, उक्कट्टा आहे, नादिका आहे, साला आहे, अस्सपुर, भूषिताराम, नालंदा, अप्पना, येतुमा वगैरे वगैरे ठिकाणी. आणि मग बाबासाहेब म्हणतात की सामान्यतः असं म्हणायला काही हरकत नाही की त्यांनी सर्व उत्तर भारताची यात्रा केली होती, भ्रमण केलेलं होतं. ह्या स्थानांची संख्या जरी कमी वाटत असली पण त्यामध्ये अंतर किती आहे. लुंबिनी पासून राजगृह 250 मैलापेक्षा कमी लांब नाही, 250 मैल. आणि यावरून अंतराची थोडीशी आपल्याला कल्पना येऊ शकते. हे सर्व अंतर भगवंत पायी चालत गेलेले आहेत. बैलगाडी वापरली नाही, घोडागाडी वापरली नाही, काहीही नाही, कोणतंही साधन नाही. आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत ते पायानं चालत होते, सर्वत्र भ्रमण करत होते. सगळीकडेच राहण्याची वेळची व्यवस्था होती अशातला भाग नाही. प्रवासातील अडचणी होत्या, राहण्याची ठिकाणं उपलब्ध होत नव्हती. भिक्षाटनही सगळीकडे योग्य मिळत होतं अशातला भाग नाही. परंतु त्या नित्याच्या गोष्टी समजून त्या सर्व सहन करीत भगवंतांनी प्रचार केला होता हे बाबासाहेब इथे नमूद करतात. कुठल्याही माणसामध्ये धम्माचा प्रचार करण्याची जिद्द कशी असावी लागते, किती वाहून घ्यावं लागतं, किती कष्ट करण्याची ही हिंमत दाखवावी लागते. त्याकडे या प्रकरणातून निर्देश केलेला आहे की भगवंतांनी हे केलं आहे. आणि 1950 साली बाबासाहेबांनी बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज रिलेशन या नावाचा लेख कलकत्त्याच्या महाबोधी पत्रिकेत प्रसिद्ध केलेला होता. आणि त्याचा शेवट त्यांनी एका वाक्यानं केलेला आहे. त्यामध्ये ते म्हणतात की केवळ चांगलं बौद्ध बनणंच पुरेसं नाही, केवळ चांगलं बौद्ध बनणंच पुरेसं नाही, तर बुद्ध धर्माचा प्रचार करणं महत्वाचं आहे. आणि बुद्ध धर्माचा प्रचार करणं ही खरी मानव सेवा आहे, खरी मानव सेवा. धम्माचा प्रचार ही खरी मानव सेवा मानलेली आहे. आणि ही मानव सेवा करण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तरी त्यांना डगमगता कामा नये, ही त्यातली महत्वाची भूमिका आहे. या ताकदीनं भारतामध्ये जर धम्माचा प्रचार गेल्या 60 वर्षात झाला असता, आज चित्र आपल्याला वेगळं दिसलं असतं. ही जिद्द आपणाला संघामध्ये, भिक्खू संघातही पाहायला मिळाली नाही आणि उपासक वर्गामध्ये सुद्धा पाहायला मिळाली नाही. हे थोडस अप्रिय असं सत्य आहे, परंतु ही वास्तविकता आहे. 60 वर्षांच्या मध्ये जे लोक बुद्ध धम्माचे
अनुयायी बनले, बुद्ध धर्माचा स्वीकार केला, काही इच्छा आकांक्षा बाळगून त्या मार्गाचा त्यांनी अवलंब केला. त्यांना सुद्धा प्रगतीच्या वाटा मोकळ्या असू नयेत, सुविधा असू नयेत. हे किती दुर्दैव आहे. आणि याचं मूळ कारण आपण सर्वांनी आजही लक्षात घेतलं पाहिजे. मला वाईट वाटतं त्या गोष्टीचं की आजही लोक याकडे फारसं लक्ष देत नाहीत. की धम्म प्रचार करण्याची एक कला आहे. अवघड असं कौशल्य आहे ते. त्यामध्ये पारंगत झाल्याशिवाय आपल्याला धम्मप्रचार नाही करता येत. प्रत्यक्ष बुद्धाच्या काळाचंच उदाहरण घ्या. ज्या 60 भिक्षूंना त्यांनी धम्मप्रचाराची ही जबाबदारी सोपवली, आदेश दिला, प्रेरणा दिली, ते सर्व 60 भिक्षू अर्हत पदाला पोहोचलेले होते. ट्राय टू अंडरस्टँड दिस. नुसते नौखे नव्हते, कपडे घालून मिरवणारे नव्हते. धम्म तत्वज्ञान त्यांनी पचवलं होतं, आपल्या अंग प्रत्यंगात भिनवलेलं होतं, आणि त्याप्रमाणे त्यांनी नवा जन्म ग्रहण केलेला होता. त्यांचं पूर्ण जीवन संपूर्णपणे नव्यानं घडलेलं होतं. नवजीवनात ते परिवर्तित झालेले होते. आणि मग बुद्धाच्या मनामध्ये जी दया होती, जी करुणा होती, लोकानुकंपा होती, तशीच भावना त्या प्रत्येक भिक्षूच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. आणि सर्व त्या पद्धतीने प्रयत्न करत होते. हे थोडस लक्षात घ्या. ही वस्तुस्थिती लक्षात घेता बाबासाहेबांनी हे मर्म प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला होता. बुद्धिस्ट सेमिनरी स्थापन करण्याचा विचार करून. धम्म दीक्षेच्या अगोदर त्यांनी त्या कामाला हात घातला होता. 1954 साली बेंगलोरला जागा मिळवली त्यांनी. ब्रह्मदेशच्या भिक्खू संघाला ते सेंटर चालवण्याची, तिथे भिक्खू भिक्षूंनी प्रशिक्षित करण्याची, उपासक प्रशिक्षित करण्याची मोठी जबाबदारी सोपवलेली होती. तशी त्यांनी त्या प्रकारे करार केलेला होता एक प्रकारे. आणि त्या कामाला त्यांनी हात घातला होता आणि स्पष्टपणे हेही सांगितलं होतं की कुठलाही धर्म टिकून राहायचा असेल तर तिथे सक्षम प्रचारक असावे लागतात. प्रचार केल्याशिवाय कुठलाही धर्म टिकत नाही आणि वाढतही नाही. आणि असे सक्षम प्रचारक निर्माण करणं हे धम्म दीक्षा घेण्याच्या अगोदरपासूनच बाबासाहेबांनी निश्चित केलेलं होतं आणि त्याप्रमाणे आपले प्रयत्न सुरू केलेले होते. आपल्याला या गोष्टीचा खेद वाटायला नको का की बाबासाहेबांच्या नंतर इतकी वर्ष उमटली, 50 वर्ष 60 वर्ष निघून गेली, तरी आजही त्यांच्या समाजातल्या लोकांना सेमिनरीचं महत्व पटू नये. किती खेदाची गोष्ट आहे, किती दुःखाची गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या काळातला समाज गरीब होता, साधनांची फार कमतरता होती. पण गेल्या 60 वर्षामध्ये या समाजानं भौतिकदृष्ट्या बरीच काही प्रगती केलेली आहे. बौद्धिकदृष्ट्या सुद्धा बरीच काही प्रगती केलेली आहे. तेव्हाचा मनुष्य फार समजू शकत नव्हता. त्याच्या दृष्टीने फार उच्च दर्जाचं तत्वज्ञान होतं, शिकवण होती. तरी सुद्धा त्याकडे तो मोठा आदराने पाहत होता. आदरानं ते जाणून घेण्याचा आणि काही ना काही स्वीकारण्याचा प्रयत्न करत होता. ही त्या माणसाची मानसिकता होती. आज तर मी बौद्धिकदृष्ट्या खूपच सक्षम झालेलो आहोत. आमच्या पंजोबांना जेवढं ज्ञान होतं आणि त्यांची बुद्धी ज्याप्रमाणे काम करत होती त्यापेक्षा 1000 पटीनं आमची बुद्धी काम करते आज. आकलन शक्ती चांगलेली आहे. साऱ्या जगताचा व्यवहार काय कमी जास्त होतो, कशा घडामोडी होतात, काय काय आहे चालतं, हे सारं आपल्याला कळतं आहे. माणसाचे जीवन आपल्याला पाहता येत आहे. त्यातल्या न्यूनता दिसतात, त्यातल्या कमजोरी दिसतात, त्यातली दुःख, दौर्मनश्य सारं दिसतंय आपल्याला. आणि याच्यावरती उपाय म्हणून बुद्धानं धम्म शिकवला, हेही कळतंय आपल्याला, समजत नाही अशातला भाग.
पण त्याचं अतिशय पद्धतशीरपणे नियोजन करून अंमलबजावणी करण्याचं काय, हे काम आपण कधी करायचं की नाही? सेमिनरी स्थापन केल्याशिवाय भारतात बुद्ध धर्माचा प्रचार होणार नाही, अशी माझी व्यक्तिशः खात्री पटलेली आहे. बाबासाहेबांच्या त्या विचाराला मी तितकं महत्व देतो. जर आपण हे केलं नाही तर कदाचित ही चळवळ जी आहे तिचं पुढे काय होईल हे सांगता येणार नाही. आणि याच उद्दिष्टानं बाबासाहेबांचा धम्मग्रंथ आपण समजावून घेतला पाहिजे. त्यांनी आपलं अंतःकरण ओतलेलं याच्यामध्ये. ही चळवळ यशस्वी कशी करायची, भारत कसा बौद्धमय करायचा, हं? हे सारे विचार आपलं अंतःकरण त्यांनी ह्या धम्मग्रंथाच्या माध्यमातून प्रकट केलेलं आहे. हे आपण कधी समजायचं? काही असो, तर या प्रकरणावरून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की धम्मप्रचार सोपा नव्हता. भगवंतांनी आणि त्यांच्या सक्षम भिक्षूंनी त्या कामाला आपलं आयुष्य वाहून घेतलेलं होतं. त्यामध्ये कुठेही त्यांनी कमजोरी ठेवलेली नव्हती. आता तोही काळ असा होता आणि आजही तसा आहे म्हणा. बाबासाहेबांनी हा भाग का लिहिलाय मला माहित नाही, परंतु लिहिला मात्र मोठा दमदारपणे लिहिलेला आहे. की जरी बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ गावागावात पोहोचून अशा प्रकारे प्रचार करत होता, एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत त्यांची यात्रा चालू होती आणि लोकही बुद्धाचं ऐकून घेण्यासाठी, त्यांच्या श्रावकांचं ऐकून घेण्यासाठी येत असत. आणि मग बाबासाहेब ते म्हणतात पहा, ते सर्वच बुद्धिमान नव्हते, तसेच निर्विकल्प मनोवृत्तीचे सुद्धा नव्हते. काही ना काही हातचं राखून ते ऐकायला येत होते, काही ना काही ना हेतू घेऊन येत होते. शुद्ध मनानं, मनामध्ये कुठलाही दुसरा विचार न आणता श्रद्धेनं येत नव्हते सारेच. आणि म्हणून बाबासाहेब ते म्हणतात की त्यांनी आपल्या भिक्खूंना सूचना दिली की श्रोतृ वर्ग तीन प्रकारचा असू शकतो. धम्म शिकायला येणारी, धम्म ऐकायला येणारी माणसं, ऐकणारा हा वर्ग तीन प्रकारचा असतो. आणि त्यामध्ये एक वर्ग कसा आहे, बाबासाहेबांनी अतिशय म्हणूया की थोडीशी कठोरच भाषा वापरलेली आहे. त्यांनी म्हटलंय, द एम्प्टी हेड, द फूल who cannot see, though off and off, unto the brethren going. He hears their talk, beginning, middle, end, but can never grasp it. Wisdom is not his. कठोर आहे. भाषांतरामध्ये तसंच केलेलं आहे, निर्बुद्ध म्हटलेलं आहे. काही श्रोते निर्बुद्ध असतात, आपण म्हणूया बिंडोक असतात. त्यांना काही दिसू शकत नाही. ते पुन्हा पुन्हा भिक्षूकडे जातात. त्यांचं भाषण अगदी मध्ये, सुरुवातीला, मध्ये, शेवटी शांतपणे ऐकून घेतात. तर त्याला काहीच उमजत नाही. त्याला मुळी बुद्धीच नसते. असे भाबडे लोक आपल्याला खूप पाहायला मिळतात. आजही त्यांची कमी नाही. इतका गोष्टी वारंवार रिपीट केलेल्या आहे, सांगितलेल्या आहेत. ए भाई बाबा, धम्म दीक्षा घेतल्याशिवाय बौद्ध बनता येत नाही. बाबासाहेबांच्या पासून सांगत आलेलं आहे, कोणी ना कोणी सांगत आलेलं आहे. आपण सेमिनरीमध्ये त्याच्यावरती जास्त जोर देतो, त्याचं जोरदार प्रतिपादन करत आलेलो आहे. ऐकतात लोक, पण ऐकूनही किती लोकांनी प्रत्यक्ष त्याचा स्वीकार केला? खरं म्हणजे ताबडतोब करायला पाहिजे. एकदा ऐकले की ताबडतोब परिवर्तन व्हायला पाहिजे. नाही, आजही लोक त्या बाबतीत बेफिकीर आहेत. सर्वात भयंकर गोष्ट मला जी पाहायला मिळते ती अशी, की आपली जातीवाचक नावं, ज्यामुळं तुमचं व्यक्तित्व हे नीच मानलेलं आहे, तुम्हाला नीच मानलेलं आहे, तुमच्यावरती मानसिक दडपण लादलेलं आहे, न्यूनगंडामध्ये तुम्हाला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न ज्यामधून झालेला आहे, आणि ज्यामधून जात टिकून राहते, सुटत नाही, नष्ट होत नाही, त्या जातीची नावं ही अपमानकारक आहे, निंदाजनक आहे, आपल्याला अतिशय नीच लेखणारी आहे.
तरी सुद्धा ती सोडण्याची कुवत आजही मागासवर्गीयांमधल्या शिकल्या सवरलेल्या लोकांना सुद्धा नाही. कुवत नाही त्यांच्यामध्ये, ती इच्छा नाही त्यांच्यामध्ये. ही तर वस्तुस्थिती आहे, सच्चाई आहे. ताबडतोब सर्वांनी नामांतर करायला पाहिजे होती. साऱ्या ओबीसींनी, तमाम बहुजनांनी नामांतर करणं आवश्यक आहे. त्याबद्दल तिथे मात्र शंका नाही. इतका हा महत्वाचा विचार. लोक म्हणतात जाती तुटल्या पाहिजे, जाती नष्ट झाल्या पाहिजे. अरे पण जाती नष्ट करण्याचा एक पहिला मार्ग, एक पुढचं पाऊल आहे, ते एक पुढचं पाऊल तरी टाका. कोण बदलेल? तुझं नाव जे घाणेरडं आहे, ती एक शिवी आहे. तुझं नाव घेणं म्हणजे शिवी देणं आहे. ते शिव्या देण्याचं तरी बंद होईल ना. चांगलं नाव असेल तर लोक चांगल्या नावाचा उच्चार करतील. चांगलं नाव काही शिवी आहे का? नाही. एवढं किमान एक तरी महत्वाचा फायदा आहे ना, की आपला अपमान होणार नाही, आपल्याला नीच मानलं जाणार नाही, मग आपल्याला कोणी शिवी देणार नाही त्या नावाचा वापर करून. ते नाव म्हणजे शिवी आहे. हा इतका महत्वाचा विचार बाबासाहेबांनी वारंवार सांगितला धम्मदीक्षेच्या अगोदरपासून. 36 साली त्याचं जोरदार प्रतिपादन केलं त्यांनी, की धर्मांतराबरोबर नामांतर करणं सुद्धा आवश्यक आहे. आणि तरी त्यांच्या शिकलेल्या अनुयायांना ते आजही उमजत नाही, याचं मला दुःख होतं. आय एम सॉरी टू से दिस. कोणाचा अपमान करण्यासाठी मी बोलत नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. मग ती वस्तुस्थिती कशाचं निदर्शक आहे? ऐकूनही घेत नाही, ऐकूनही करत नाही. कशाचं निदर्शक आहे? वाईट वाटून घेऊ नका, परंतु हा पहिला प्रकार जो बाबासाहेबांनी इथे लिहिलेला आहे, त्या प्रकारामध्ये गणलं जाण्याची ती गोष्ट आहे. याच्यामध्ये आपला समावेश होतो असं समजायला काही हरकत नाही. ऐकतच नाही. ऐकण्याचं ढोंग फक्त होतं, क्रिया फक्त होते, परंतु प्रत्यक्ष त्याचा स्वीकार होत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यांना बाबासाहेबांनी सरळ सरळ काय म्हटलं, एमटी हेडेड लोक म्हटलंय. एमटी हेडेड, रिकाम्या डोक्याचे लोक आहेत. आणि मला याची खात्री आहे की आपल्या समाजामध्ये, बाबासाहेबांना मानणाऱ्या समाजामध्ये रिकाम्या डोक्याच्या लोकांची फार मोठी भरती आहे. एमटी हेडेड लोक. याबद्दल मात्र शंका नाही. विचार करायची गोष्ट आहे, लक्षात घेण्याची गोष्ट आहे, जबाबदारी घेण्याची गोष्ट आहे, बोलण्याचीच गोष्ट नाही. ते दूषण देण्याची नावं ठेवण्याची, दूषण देण्याची सुद्धा गोष्ट नाही. जेव्हा लोक ऐकत नाही तेव्हा ते वारंवार या नाही त्या पद्धतीने प्रतिपादन करावं लागतं, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. आणि त्यासाठी म्हणून हे बोलणं गरजेचं वाटतंय. आणि मग बाबासाहेब पुढे म्हणतात, तोही मोठा दणका आहे पहा. याहून चांगला श्रोता म्हणजे जो मन एकाग्र करू शकत नाही असा. म्हणजे बिंडोक पेक्षा हा बरा, फक्त त्याचं मन एकाग्र होत नाही. तो पुन्हा पुन्हा जातो भिकूकडे, त्यांचे भाषण आधी मध्य अंत असं पूर्ण ऐकतो, आणि तसे करीत असताना त्याला ते सर्व उमजते सुद्धा. पण तिथून उठल्यानंतर मात्र काहीच त्याच्या ध्यानात राहत नाही. त्याचं मन कोरं राहतं, म्हणजे तो काहीही करत नाही. मग आता या प्रकारामध्ये किती आंबेडकर अनुयायांची गणना होऊ शकते, त्याचा आपण स्वतंत्रपणे विचार करावा. फार मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारात सुद्धा आंबेडकर अनुयायी गणले जातील, याबद्दल तिळ मात्र शंका नाही. तिळ मात्र शंका नाही. आणि मग म्हटलंय बाबासाहेबांनी, याहून श्रेष्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी मनुष्य. प्रगल्भ म्हणजे बुद्धिमान. द मॅन ऑफ, काय म्हटलं त्यांनी बाबासाहेबांनी, की हे कोणते लोक? द मॅन ऑफ विजडम, शहाणे लोक.
याहून चांगला श्रोता कोणता? शहाणे लोक होत, प्रगल्भ ज्ञानी मनुष्य असं नाही. मॅन ऑफ विजडम, वाईट विस्तृप्त शहाणपण असणारा मनुष्य. इथे अनुवाद कमजोर झालेला आहे, एक प्रकारे चुकीचा झालेला आहे. हे शब्द मॅन ऑफ विजडम वाईट म्हणजे विशाल शहाणपणाचा मनुष्य असं त्याचा अनुवाद करायला पाहिजे. तो इथे केलेला आहे प्रगल्भ ज्ञानी मनुष्य. विजडम म्हणजे नुसतं ज्ञान नाही, विजडमला शहाणपण म्हणतात, प्रज्ञा म्हणतात त्याला पाली भाषेमध्ये. त्यामुळे हा शब्दप्रयोग चुकलेला आहे. त्या एक शब्दप्रयोग चुकल्यामुळं त्याचा अर्थ निघून गेला अशी परिस्थिती होते. म्हणून शहाणा माणूस, शहाणा कोणाला म्हणतो आपण? जो विचार करतो, नुसतं ऐकून घेत नाही, ऐकतो, त्याच्यावरती विचार करतो, ते तपासतो, हं? आणि काय योग्य काय अयोग्य हे ठरवतो, त्याला शहाणा मनुष्य म्हणतात. हे प्रज्ञेचं कार्य आहे. प्रज्ञा अशा प्रकारे काम करते. तर ही प्रज्ञावान माणसं आहेत. सुतमया पय्या ऐकून घेतात, ऐकण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. चिंतमया पय्या मग ते समजण्याची, ते तपासण्याची, ते खरं खोटं आहे जाणण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. तर प्रज्ञेची दोन अंग त्यांच्यामध्ये असतात, त्यांना आपण शहाणा म्हणतो. म्हणून एक शहाणा वर्ग असतो, तो पुन्हा पुन्हा भिक्षूकडे जातो, त्यांचे भाषण आधी मध्य अंत असं संपूर्ण ऐकतो, आणि तसे करीत असताना त्याला ते सर्व उमजतेही. सर्व काही स्मरणात राहते. स्थिर, निश्चल आणि धर्म व धार्मिक विषयात ते तज्ञ होतात. ते शिकतात, ते आत्मसात करतात, ते त्याप्रमाणे घडतात. त्यांची चित्तवृत्ती बदलते, त्यांची व्यावहारिक वागण्याच्या पद्धती बदलतात, आचार विचार बदलतात. अशा प्रकारे ही माणसं खऱ्या अर्थानं लाभान्वित होत असतात. हे महत्वाचं आहे. आता अशी परिस्थिती असून सुद्धा भगवान मात्र सगळीकडे फिरतच होते. ठीक आहे, मनुष्य कसा असो, पण त्याला सत्य ज्ञान देणं, त्याला त्याच्या सुखाच्या मार्गावरती आरूढ करणं, त्यासाठी त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य मानून भिक्खू संघ सातत्यानं प्रचार करत राहिलेला आहे. जाता आता ही गोष्ट लक्षात घ्या, धम्माचा प्रचार करण्यासाठी बाबा बाबा बुद्धानं भिक्खू संघ निर्माण केला. त्याला फार कठोर अशी बंधनं घालून, कठोर अशी शिस्त लावून, कठोर असा त्याग करून, येरा गबाळ्याचं काम नाही ते. म्हणून ज्याला हा धम्म प्रचार करायचा आहे, त्यांना अगोदर धम्माचरणास वाहून घेतलं पाहिजे. पहिली सुरुवात तिथून आहे. वाहून घ्यायचंय धम्माचरणास, जिद्दीनं त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा, जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग ती वाहून घेण्याची कसोटी काय आहे? भगवंताच्या संघामध्ये ती कसोटी फार मोठी आहे. पहिली गोष्ट, घरदार सोडा, नाते गोते आप्तस्वकीय सर्व सोडा. पहिली कसोटी आहे. प्रबज्जा घ्या, ग्रहहीन बना. ही पहिली अट आहे भिक्षूंना. अन्न वस्त्र निवारा याची चिंता करायची नाही, आणि ते मिळवण्यासाठी काम धंदाही करायचा नाही. लोक देतील त्यावरती समाधान मानून जगायचं आहे. ही दुसरी महत्वाची अट आहे, साधी सुधी अट नाही. आणि त्याप्रमाणे भगवंत स्वतः जगलेले आहेत. त्यांचा भिक्खू संघ जगत आलेला आहे. जसा धम्माचा प्रचार वाढला, त्याला राजाश्रय मिळाला, अनेक लोकांच्याकडून प्रशंसा होऊ लागली, लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले, तेव्हा सुखसोयी वाढल्या, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्या सुखसोयीमध्ये चिकटून राहणं, त्यामध्येच मस्त राहणं असं भिक्खूंना सांगितलेलं नाही.
उलट त्या सुखसोयी समाजासाठी वापरायच्या, धर्मप्रचारासाठी वापरायच्यात, लोकांच्या कल्याणासाठी वापरायच्यात. यांनी मात्र आपली व्यक्तिगत मालमत्ता म्हणून फक्त 8च गोष्टी ठेवायच्या आहेत. त्यापेक्षा त्याच्या मालकीचं काही नाही. लोकांनी भरं मोठं विहार बांधलं, भिक्षू तिथे राहायला गेला, विहार त्याच्या मालकीचं नाही. साधन म्हणून त्याचा त्यांना वापर करायचा सुचोटीनं. मालकी हक्क नाही त्याचा. मालकी हक्क कशावरती? कपडे 3 त्याला 3 शिवर म्हणतात. हे त्याचे व्यक्तिगत मालकीचे. शरीराच्या रक्षणासाठी आवश्यक आहेत. भिक्षाटन करण्यासाठी पात्र आवश्यक आहे. म्हणून भिक्षापात्र महत्वाचं मानलं जातं. ह्या 4 गोष्टी तर अत्यंत आवश्यक आहेत. आणि मग पुढच्या 4 गोष्टी ह्या नैमित्तिक आहे. एक तर पाणी पिण्यासाठी, पाणी गाळण्यासाठी एक फडकं ठेवायचं. सामान्य गोष्ट आहे ती, व्यावहारिक गोष्ट आहे. आपला दाढी मिशा ठेवायची नाही, स्पष्ट करायचंय, मुंडन करायचंय म्हणून वस्तारा ठेवायचा. ती आवश्यक गरज होती. फार मोठी फार किमतीची वस्तू नाही ते. सुई दोरा ठेवायचा. आपलं चिवर शिवायचं, फाटलेलं ते शिवायचं, नवीन असायचं ते स्वतः शिवायचं. हं? म्हणजे कपडे गोळा करून त्याचे तुकडे करून ते शिवायचे आणि त्याचं चिवर करायचं हे भिक्षूचं काम होतं. आणि कमरेला बांधण्यासाठी एखादा दोरा किंवा पट्टा, कमरपट्टा. बस या 8 गोष्टीशिवाय त्याच्या मालकीच्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या. आणि असं असूनही त्यानं आपलं सारं जीवन धम्माचं प्रत्यक्ष आचरण करून त्याची सत्यता पडताळून पाहण्यामध्ये आणि ते सत्य लोकांना शिकवण्यामध्ये व्यतीत करायचं आहे. हा आहे आदर्श. एवढी किंमत मोजून जे हं, प्रचारक बनलेले धम्मप्रचारक ते काही सामान्य लोक आहेत का? जगाच्या इतिहासामध्ये प्रथमतः बुद्धानं असे मिशनरीज निर्माण केले. मिशन दिलं, त्यांना एक ध्येय दिलं, एक महान कार्य त्यांच्या अंगावरती सोपवलं धम्माचा प्रचार करण्याचं. आणि ते करण्यासाठी त्यांची योग्यता काय असावी, त्यांनी कशी लायकी संपादन करायची याची अशा प्रकारची सोय त्यांनी करून दिली. हा संघ खऱ्या अर्थानं धम्मप्रचाराच्या कामी पडणारा आहे आणि बुद्ध धर्माच्या 2500 वर्षांच्या इतिहासामध्ये ते सिद्ध झालेलं आहे. आणि अशा प्रकारचा संघ घडवावा ही बाबासाहेबांची भूमिका होती. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या घटनेमध्ये त्यांनी लिहिलं, टू क्रिएट अ न्यू ऑर्डर ऑफ प्रिस्ट्स इफ इट बिकम्स नेसेसरी टू डू सो. भिक्खूंचा नवा संघ निर्माण करणं जर गरज भासली तर. हे वाक्य एक वकिलाचं कौशल्य म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे. कसं? तर भिक्खूंचा नवा संघ निर्माण केला पाहिजे असं त्यांनी म्हटलं असतं तर जगातले सारे बौद्ध लोक चौटाळले असते, त्यांच्यावरती तुटून पडले असते. अरे हा उपासक नव्यानंच बौद्ध झालं, नवीन संघ स्थापन करायला निघाला काय? बाबासाहेबांची अवहेलना झाली असती, चेष्टा झाली असते, निंदा झाली असती आणि जगातले बौद्ध त्यांच्यापासून तुटले असते. ते तुटू नयेत बाबासाहेब म्हणून बाबासाहेबांनी वकिली कौशल्याने हा शब्द पकडून वापरला. वकिली कौशल्य आहे त्याच्यामध्ये. जर गरज पडली तर मग जगातले लोक काय समजले, हा हा गरज पडली तर मग ती वेगळी गोष्ट आहे. बाबासाहेबांनी तसं काही करायचं नाही. जर गरज निर्माण झाली तर व्यावहारिक आहे. म्हणून नवा भिक्खू संघ निर्माण करण्याचं हे तत्व, हा विचार जगानं स्वीकारला. त्यांच्या स्वीकारण्यासाठी बाबासाहेबांनी त्याची रचना मांडणी अशा वाक्यामध्ये केलेली आहे. हे थोडंसं आपण समजून घ्यायला पाहिजे. तो आम्ही उलट केलं. आम्ही टू क्रिएट अ न्यू ऑर्डर ऑफ प्रिस्ट याचा अर्थ पुरोहित निर्माण करणं असा केला आणि अक्षरशः पुरोहित निर्माण केले. किती विडंबना आहे. बाबासाहेबांच्या ह्या शब्द प्रयोगाचा किती चुकीचा अर्थ आम्ही लावलेला आहे. पुरोहित निर्माण केले. 2500 वर्षांच्या बुद्ध धर्माच्या इतिहासामध्ये कुठेही पुरोहित निर्माण झाले नाहीत. पुरोहित परंपरा निर्माण झाली नाही.
ते पाप आम्ही भारतामध्ये केलेलं आहे पुरोहित निर्माण करून. आय एम सॉरी टू से दिस. मी क्षमा मागतो आपल्याला जर वाईट वाटलं असेल तर. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सक्षम भिक्षू प्रचारक निर्माण होण्यासाठी सेमिनरी निर्माण करणं आज आम्हाला काय शक्य झालं नाही. अण्णा 60 वर्ष गेली. एक दोन लोकांनी विचार केला तो, तसे काही प्रयत्नही केले, परंतु सेमिनरी कशी चालवायची हे त्यांना कोणालाही कळत नव्हतं. हे मी व्यक्तिशः त्यांच्याबरोबर चर्चा करून माहीत करून घेतलेलं आहे. त्यांच्याशी बोललेलो आहे मी या विषयावर. जी एक दोन माणसं या कामामध्ये लागलेली होती त्यांच्याशी. त्यांना काही कळत नव्हतं, काही माहित नव्हतं काय करायचं काय नाही. म्हणून फक्त श्रद्धेने त्यांनी काम हाती घेतलं होतं. अशा प्रकारची सेमिनरी आपण 2006 साली नागपूरमध्ये स्थापन केली. महानाग शाक्यमुनी विचारसन या नावानं. अरे सेमिनरी स्थापन होते म्हणून सारा समाज तिकडे उत्सुकतेने यायला पाहिजे होता. त्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होते. बाबासाहेबांचे अधूर राहिलेलं कार्य कुठेतरी सुरू होत आहे. आपण त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. परंतु ही भावना बौद्ध समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेली नाही आणि आजही नाही. कशाचं लक्षण आहे? आम्ही फार समजदार आहोत याचे, फार शहाणे आहोत याचे, फार विचारवंत आहोत याचे. नक्कीच याचं निदर्शक नाहीच आहे. आपल्या मागासलेपणाचं प्रतीक आहे ते, की आज आम्ही खऱ्या अर्थानं मानसिक दृष्ट्या बौद्धिक दृष्ट्या शहाणपणाच्या दृष्टीनं किती मागासलेले आहोत याचा पुरावा आहे हा. थोडस आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी हे इथे मुद्दाम लिहिलं असावं की श्रोते 3 प्रकारचे असतात आणि श्रोतेच अनुयायी बनत असतात. त्याशिवाय दुसरे अनुयायी कोणी नसतात. जो तुमच्याकडे येईल तो असा का होईना तसा का होईना पण तुमचा अनुयायी येतो, पण त्याला काहीच कळत नाही. नुसता येणारा जाणारच आहे. प्रत्यक्ष तो स्वतःच्या कामी पडत नाही, तुमच्याही कामी पडत नाही, समाजाच्या कामी पडत नाही. आणि जो समजतो, लक्षात घेतो, परंतु घरी गेल्यावरती विसरतो, सोडून देतो, त्याप्रमाणे काहीच करत नाही, तोही कामाचा नाही, पण आहे तुमचा अनुयायी. कामाचं कोण? जो खऱ्या अर्थाने शहाणा आहे तो कामाचा. आणि त्यांच्यावरती सारं धम्म चळवळीचं भवितव्य अवलंबून असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर असं असून सुद्धा भगवान बुद्ध धम्म प्रचारासाठी गावोगावी न कंटाळता जात असत. बाबासाहेबांनी दिलेले आहे त्यांच्या पाशी 3 चिवरापेक्षा अधिक काही नसत. ते फक्त दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करीत. दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून अन्न जमवीत. कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पाडले नसेल आणि तेही एवढ्या प्रसन्नतेने, एवढ्या आपुलकीने, एवढ्या चांगुलपणानं. असं बुद्धाचं अतिशय विलक्षण शब्दामध्ये बाबासाहेबांनी कौतुक केलेलं आहे, प्रशंसा केलेली आहे. बुद्ध जीवनाचं ते अंग आपण पुढे प्रकट केलेलं आहे की पहा काय जिद्द होती, काय श्रद्धा होती, काय समर्पण होतं, काय त्याग होता. कशासाठी? तर धम्माच्या माध्यमातून आम माणसाला सुखाचा मार्ग दिसावा म्हणून त्या धम्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी एवढे कष्ट घेतलेले होते. हे बाबासाहेब या पद्धतीने लिहितात येते. त्यांचा हेतू लक्षात घ्या, का लिहिलं त्यांनी. तर बुद्ध जे चरित्रातलं हे अतिशय विलक्षण अंग, हा अतिशय विलक्षण सद्गुण आपल्या पुढे प्रगट व्हावा, तेवढ्या ताकदीनं मांडला जावा म्हणून त्यांनी अशा प्रकारची भाषा इथे वापरलेली आहे. हे आपण मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. तर हे प्रकरण जे आहे हे फार महत्वाचं प्रकरण आहे. या दृष्टीने पाहिलं तर वाचायला ते सोपं आहे. फार काही खोलात जाऊन समजून घ्यायचं असंही नाही. पण हे 3 मुद्दे मात्र समजून घेण्यासारखेच आहेत. आणि ते समजून घेऊन आज आपल्या जीवनाला कसे लागू होतात ते लक्षात घेणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणून त्याचं याप्रमाणे थोडस खुलासेवाल वर्णन करणं फार गरजेचं आहे. यानंतरचा एक भाग आहे तो आपण घेऊ आणि आजचा हा प्रवचनाचा मार्ग जो कार्य आहे ते आपण समाप्त करू.
की भगवंताच्या अंतिम काळामध्ये त्यांच्या ज्या भेटी झाल्या त्यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं 4 भेटींचा वृत्तांत इथे अतिशय चांगल्या पद्धतीने बाबासाहेबांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातली पहिली भेट आहे माता पुत्राची आणि पती पत्नीची अंतिम भेट. मोठा विषय आहे, परंतु अतिशय महत्वाचा विषय आहे. भगवंतांची माता महाप्रजापती, आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती आणि यशोधरा यांची भगवान बुद्धाशी भेट होऊ शकली. कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी. प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली. आता महाप्रजापतीचा सारा इतिहासच खरं म्हणजे लक्षात घेण्यासारखा आहे. राजा शुद्धोधन यांच्या मृत्यूनंतर महाप्रजापतीला संवेग पैदा झाला आणि ती सुमारे 500 महिलांना घेऊन भगवंतांच्याकडे गेली आणि विनंती केली की आम्हाला सुद्धा हे असं ग्रहत्यागाचं जीवन जगण्याची परवानगी द्या. आणि बुद्धानं नाकारलं, ते नाही म्हटलं. 3 वेळा तिने विनंती केली सुद्धा बुद्धानं ऐकलं नाही. अतिशय दुःखी कष्टी होऊन ती बाहेर थांबली होती. तेव्हा आनंदाचं आगमन झालं आणि आनंदाने विचारलं काय झालं ते. तिने आपलं वृत्तांत सांगितलं, आपली व्यथा सांगितली आणि मग आनंद भगवंताच्याकडे गेला आणि आनंदाने भगवंताला विनंती केली की भगवान, महिला ह्या असं बुद्धत्व, अर्हत्व, दुःख मुक्तीचं ही स्थिती, अवस्था प्राप्त करण्यास सक्षम नाहीत काय? ते करू शकत नाहीत का? आणि बुद्धानं होय म्हटलं, ते त्या करू शकतात, त्या दुर्बल नाहीत. मग त्या दुर्बल नसतानाही भगवंतांनी महिलांना संघात प्रवेश का दिला नाही? त्यांनी तो द्यावा अशी विनंती आनंदानं केली. आणि मग बुद्धाने विचार केला की ठीक आहे, आनंद त्यांना देईल प्रवेश, पण त्यांना जरा काही अटी कबूल कराव्या लागतील. आणि म्हणून त्यांनी 8 अटी घातल्या. 8 गुरुधम्म म्हणतात त्यांना. आणि ह्या 8 अटी त्यांनी जीवनभर पाळायची अशी व्यवस्था केली. त्या अटींचा स्वीकार केल्यानंतर महाप्रजापती गौतमीची दीक्षा झाली. तिनं स्वीकार केल्या त्या अटी, तीच महाप्रजापतीची दीक्षा मानली गेली. वेगळ्या प्रकारे दीक्षा देण्याची काही गरज नव्हती. तर अशा प्रकारे तिची दीक्षा झाली होती आणि महाप्रजापतीनं स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं होतं धम्मजीवनासाठी. जेव्हा भगवंतांना ते भेटायला गेली तेव्हा तिचं वय होतं 120 वर्ष. 120 वर्ष. आणि भगवंताशी ती बोलते, फार विचित्र बोलते, आपल्याला विचित्र वाटेल असं, पण मनापासून ते बोलते. काय म्हणते ते? हम सुगत ते माता. सुगत, बुद्धाला उद्देशून म्हटलं, हे सुगत, मी तुमची माता आहे. हम सुगत ते माता, त्वमच वीर पिता मम. त्वमच वीर पिता मम, आणि तू माझा वीर पिता आहेस. बुद्धाला काय म्हणते? हे बुद्ध, मी तुझी आई आहे, परंतु तू माझा वीर बाप आहेस. आहे ना मोठे विलक्षण वचन. आणि मग त्याचं सारं वर्णन प्रजापतीच्या जीवनामध्ये लागतं की कशा प्रकारे तिनं जरी भगवंताच्या जन्मदात्या आईच्या मृत्यूनंतर, महामायेच्या मृत्यूनंतर
स्वतः बुद्धाचं संगोपन केलेलं असलं आणि त्या अर्थानं ती बुद्धाची आई असली आणि होती, तरी सुद्धा भिक्खुनी झाल्यानंतर तिचं जीवन बदललं, पूर्णपणे पलटून गेलं. अर्हतपद तिनं प्राप्त केलं, जीवन मुक्त झाली, बुद्धाची शिकवण तिनं आत्मसात केली. हे तिला शक्य नव्हतं. आणि ही शिकवण, हा बुद्धाचा धम्म, हं, हा तिनं आपल्या पित्यापासून लाभलेला आहे, अशा प्रकारची भावना व्यक्त केली आहे की बुद्ध पिता आहेत, मला हे देणार आहे, मला नवा जन्म देण्यासाठी उद्युत करणारे ते माझे पिता आहेत. माझा धाम्मिक जन्म झालेला आहे, नवा जन्म झालेला आहे, दुःखमुक्त झाले आहे. पुराणा जन्म संपला. पहिल्या जीवनामध्ये मी त्यांची माता होते भौतिक दृष्ट्या, अहम सुगत ते माता. परंतु भिक्खुनी झाल्यानंतर, धम्म अंगीकारल्यानंतर आणि त्या माध्यमातून प्रत्यक्ष निर्वाणाची अवस्था प्राप्त केल्यानंतर परिस्थिती बदलली. आणि या अर्थानं बुद्ध माझे पिता झालेले आहेत. त्वमच वीर पितामम, हे भगवान तू माझे वडील आहात म्हणून. ही प्रजापतीची भाषा होती. अतिशय सखोल अर्थ तिच्यामध्ये भरलेला, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि गौतमींना हेही जाहीर केलं, बहुनम वताथाय, खूप लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्यासाठी म्हणून माता जनई गौतमं, माया जनई गौतमं, की महामायेनं गौतमाला जन्म दिला अनेक लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या हितासाठी. हे तिचे उद्गार आहे. आणि मग बुद्धाच्या बद्दल आपली श्रद्धा प्रकट करते. त्यांना उद्देशून तिनं विनंती सादर केली आपली, की आता ह्या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःख नाशेन भगवान, मला हे करण्याची अनुमती दे, अशी बुद्धाला तिने विनंती केलेली आहे. त्यावेळेस तीही सुद्धा बुद्धाच्या पुढे आपली भावना बोलून दाखवते. चिरंजीव महावीर, चिरंग दीर्घकाळ, जीव जीवित राहा, जिवंत राहा, हे महावीर. बुद्धाला म्हणते, हे महावीर, चिरंजीव, चिरंजीव व्हा, चिरकाल जिवंत राहा. कप्पम तिठ्ठ महामुने, हे महामुने, कल्पापर्यंत जिवंत राहा. कप्पं तीठ महामुने, सब लोक साथाय, सर्व लोकांच्या कल्याणासाठी, सर्व लोक साथाय, सर्व लोकांच्या कल्याणासाठी. भवस्सु अजरामरो, हे बुद्ध, तुम्ही अजरा अमर व्हावं. कशासाठी? सर्व लोकांच्या हितासाठी. एक आई म्हणून तिची बुद्धाबद्दलची मंगल कामना, तो प्रेमभाव, ते वात्सल्य अशा वेगळ्या शब्दामध्ये प्रकट झालेला आहे. आई नेहमी आपल्या मुलाचं कल्याणच पाहते, त्यांच्या हितासाठी, सुखासाठी झटते. त्याशिवाय तिला दुसरं काहीही प्रिय असत नाही, काहीही तिला योग्य वाटत नाही. अंतिमतः आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं यावरती तिचं लक्ष असतं. सर्वच माता अशा असतात, कोणी माता असो, कशी असो, शिकलेली असो, अडाणी असो, कशी असो, तिची हीच भावना असते. मातृत्वाचा तो खास नॅचरल नैसर्गिक गुण आहे, नैसर्गिक प्रवृत्ती आहे, ती आपल्याला तोडता येत नाही, छाटता येत नाही, त्यागता येत नाही. तर हीच प्रवृत्ती एक माता म्हणून महाप्रजापतीच्या मनामध्ये होती. आणि ती पुन्हा बुद्धाचं सुद्धा कल्याण पाहते आहे, बुद्धाचं सुद्धा अभिष्ट चिंतन करते आहे, बुद्धाची सुद्धा तशा प्रकारची कल्याणकारी कामना करते आहे. परंतु त्याचा अर्थ मात्र वेगळ्या प्रकारे प्रकट झालेला आहे. हे वीर, हे माझ्या पुत्र, तू जिवंत राहा, चिरंजीव, दीर्घकाळ जिवंत राहतो, कल्पापर्यंत राहा महामुने. कारण सर्व लोकांच्यासाठी तू काम करतो आहेस आणि ते करण्यासाठी तू अजरामर मानावस, असा एक प्रकारे आशीर्वाद तिने दिलेला आहे बुद्धाला. ही मोठी मजेशीर गोष्ट आहे. तर महामायेचं हे जीवन चरित्र हे
अतिशय प्रेरणादायी आहे. बुद्धाच्या धर्माची असलियत सच्चाई त्यामधून प्रगट होते की खऱ्या अर्थानं हा मानवी दुःखमुक्तीचा धर्म आहे. नातं गोत आपापसातली माणसाची बंधनं ही सर्वस्व नाहीत. त्याच्याही पलीकडचं जीवन जे आहे ते दुःखमुक्तीचं आहे. आणि ते दुःखमुक्तीचं जीवन सर्व नात्या गोत्यांची बंधनं आणि त्यांचं अस्तित्व पार करून उपलब्ध करता येतं, मिळवता येतं. हा आदर्श याच्यातून प्रगट झालेला आहे. फार महत्वाची गोष्ट आहे ती. त्यामुळं महाप्रजापती गौतमीचं हे अल्पचरित्र सुद्धा बाबासाहेबांनी ते थोडक्यात मांडलेलं आहे. पण ते असं प्रेरणादायी आहे. आणि तशीच गोष्ट यशोधरीची सुद्धा आहे. महाप्रजापतीच्या बरोबर यशोधरा सुद्धा भिक्खुनी संघात दाखल झालेली होती आणि तिने प्रचंड प्रगती केलेली होती. अभिज्ञा तिनं प्राप्त केलं होतं. अभिज्ञान जे बुद्धाला प्राप्त होतं ते अभिज्ञान तिनं प्राप्त केलेलं होतं. त्यामध्ये से अग्रगण्य होती. आणि म्हणून बुद्धानं स्वतः तिचं वर्णन केलेलं आहे. हं, की हे भिक्षूंनो, माझ्या ज्या श्राविका आहेत, भिक्खुनी श्राविका आहेत, त्यांच्यामध्ये महाअभिज्ञा प्राप्त करणाऱ्या मध्ये अग्रगण्य आहे हं, भद्द कच्चायना कच्चाना भद्द कच्चाना हे यशोधरेचं दुसरं नाव आहे. की भद्र कच्चाना ही भिक्खूने म्हणजे यशोधरा महाअभिज्ञा प्राप्त करण्याच्या मध्ये अग्र आहे, सर्वात पहिली आहे, प्रमुख आहे, असं बुद्धानं वर्णन केलेलं आहे. एतदग्गं भिक्कवे मम साविकानं भिक्खुनीनं महाअभियपत्तानं यदिदं महाकच्चना बद्ध कच्चना बद्ध कच्चनाने जे प्राप्त केलेलं आहे ती ही योग्यता प्राप्त केली होती. निर्वाण प्राप्त करून घेतलं होतं. दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त करून केली होती. आणि ती जेव्हा आपल्या मुलाला आता हे एकाएकी घडलेलं नाही बरं. सिद्धार्थानं ग्रहत्याग केल्यापासूनची ती परिस्थिती होती. आणि जेव्हा बुद्धानं प्रथमतः भेट दिली कपिलवस्तूला आणि यशोधरा त्यांना भेटायला गेली नाही, पण आपल्या महालातून तिनं आपल्या बालकाला राहुलला हं, बुद्धाकडे इशारा करून दाखवलं की तुझे पिता कोण आहेत. तेव्हा तिनं बुद्धाचं वर्णन केलेलं आहे. अतिशय सुंदर वर्णन आहे ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघू. हं. पण त्यामध्ये दोन महत्वाची वाक्य तिने वापरलेली आहेत. काय म्हटलं? लोकहिताय गतो नरवीरो. ते राहुलला म्हणते लोकहितासाठी गेलेला हा नरवीर आहे. सर्व मनुष्य प्राण्यांमधला शूर मनुष्य आहे. हं. लोकहितासाठी गेला म्हणजे गृहत्याग केला. लोकहितासाठी ग्रहत्याग करणारा हा नरवीर आहे. सर्व नरांच्या मधला सर्व मानवांच्या मधला वीर आहे तो. हं. ये सही तुह्य पिता नरसिंह आणि तोच तुझा पिता आहे. नरसिंह आहे तो. मनुष्यांमधला सिंहासारखा आहे तो. अशी ओळख तिने राहुलला करून दिलेली आहे. आणि त्या पूर्वीच तिचं जीवन नंतर तशाच प्रकारे घडलेलं आहे. हे सुद्धा आपण थोडस लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा यशोधरीची ओळख यशोधरेबद्दल मग बुद्धाशी बोलताना स्वतः शुद्धोधनाने तिचं वर्णन केलेलं आहे की यशोधरा काय चीज होते, किती स्वाभिमानी होती, किती स्वयंपूर्ण होती, किती विद्वान होती, दूरदृष्टीची होती, हे त्यामध्ये आलेलं आहे. आणि मग राजा शुद्धोधन बुद्धाला सांगतोय तेव्हा त्या पहिल्या भेटीमध्ये यशोधरेच्या विषयी काय म्हणतो की जेव्हा म्हणे तू गृहत्याग केलास आणि तुझी येण्याची कुठली संभावना नव्हती, तेव्हा अनेक राजकुलातल्या लोकांनी यशोधरेला मागणी घातली पुनर्विवाह करण्यासाठी, अनेक राजकुमारांनी. परंतु माझ्या मुलीनं त्यांच्याकडे डोळे नजर सुद्धा टाकली नाही. त्यांच्याकडे नजर सुद्धा टाकली नाही. हा पहिला गुण त्यांनी सांगितला. दुसरा सांगितला की ही तुम्ही श्रमणवेश धारण केलेला आहे. आपलं शीर जे आहे ते मुंडन केलेलं आहे.
माझ्या मुलीनं सुद्धा तेच केलं. तिने श्रमणासारखे कपडे वापरायला सुरुवात केली, वृक्ष, आणि आपले केस काढून टाकले, सरमुंडन केलं. आणि तुम्ही हे गेरू वस्त्र धारण केले, काशाय वस्त्र धारण केलेले आहेत. तेव्हा माझ्या ह्या मुलीनं राजसी वस्त्रांचा त्याग केला आणि काशाय वस्त्र धारण करायला लागली. जेव्हा तिला ऐकायला मिळालं की आपण फक्त एकदाच जेवण करतात, तेव्हापासून तिनं सुद्धा एकदाच आहार घेण्याची सुरुवात केली. जेव्हा तिनं ऐकलं की आपण उंच आरामशीर गाद्यावरती झोपत नाही, सुखासीन राहत नाही, साध्या अंथरुणावरती झोपता, तिनं सुद्धा तसंच करणं सुरू केलं. आणि तुम्ही माला घालत नाही, शृंगार करत नाही, स्वतःला सजवत नाही, धजवत नाही, हं? तर तिनं सुद्धा सर्व शृंगाराचा त्याग केला. आणि जेव्हा आपण नृत्य गाणं वगैरे अशा करमणुकीपासून पूर्णपणे अलिप्त राहता असं तिनं ऐकलं, तेव्हा तिनं सुद्धा तशाच प्रकारचं जीवन स्वीकारलं, सर्व काही सोडून दिलं. त्यामुळं पारिव्राजित जीवन जे आहे, हे यशोधरा राजमहालामध्ये राहून सुद्धा जगत होते. आणि लोक कधी कधी म्हणतात की यशोधरेचा त्याग करून बुद्धानं हं, अन्याय केला त्या महिलेवरती, तिच्या मुलावरती. ही सामान्य माणसाची समजूत आहे, तर तो त्या प्रेमात आणि त्या नात्यात अडकलेला असतो. त्यापेक्षा श्रेष्ठ उच्च महान काही हे आता कळतच नसतं, समजतच नसतं, अशी माणसं अशा टीका करतात. परंतु यशोधरीची मानसिकता तशी नव्हती. सिद्धार्थनं ग्रहत्याग केला म्हणून तिनं दुःख मानलं नाही. श्रेष्ठ कामासाठी गृहत्याग केलेला आहे अशी तिची भावना होती. महान कार्यासाठी त्यांनी गृहत्याग केलेला अशी तिची भावना होती. म्हणून तिने आपल्या मुलाला काय म्हटलं, लोकहिताय गतो नरवीरो, लोकहितासाठी गेलेला ग्रहत्याग केलेला हा नरवीर आहे. ये सई तुझ्य पिता नरसिंह, हा नरसिंहांमध्ये माणसांच्या मध्ये सिंहासारखा असणारा हाच मनुष्य तुझा पिता आहे म्हणून असं जे वर्णन तिनं केलं, अशी जी ओळख तिनं बुद्धाची आपल्या मुलाला करून दिली, ही सामान्य गोष्ट नाही. तिची मानसिकता तेव्हापासून काय होती, गृहत्यागापासून त्यावरती यातून स्वच्छ प्रकाश पडतोय. त्याचं तेवढी समज होती, तेवढं शहाणपण होतं, तेवढं अंडरस्टँडिंग होतं, की बुद्धानं दुःख देण्यासाठी, आपल्या बायकोला मुलाला दुःख देण्यासाठी गृहत्याग केलेला नाही. तो पळपुटा नाही आहे, तो बेजबाबदार नाही आहे, तो फार जबाबदार आहे. कुटुंबापेक्षा फार मोठी जबाबदारी त्यानं घेतलेली आहे साऱ्या मानव जातीची, आणि त्या मानव जातीच्या कल्याणासाठी तो केलेला आहे. एवढी प्रचंड समज यशोधरेच्या मध्ये होती, ही गोष्ट लक्षात घ्या. ती स्वाभिमानानं जगली त्या अर्थानं, स्वयंपूर्ण जगली त्या अर्थानं, कर्तव्यनिष्ठेनं जगली त्या अर्थानं. त्यामुळं बुद्धाचा जसा आदर्श आहे, तसाच आदर्श आपल्याला यशोधरेच्या जीवनामधून सुद्धा पाहायला मिळतो. म्हणून जरा गोष्टी नीट समजून घ्यायच्या. आपल्या पातळीवरती त्या घ्यायच्या नाहीत. त्यांची पातळी उच्च आहे, महान आहे, श्रेष्ठ आहे, आणि त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. तर यशोधरीची सुद्धा शेवटची भेट झाली, पण तिनं काही बुद्धाकडे परवानगी मागितली नाही, मला परवानगी द्या म्हणून. हं? ती त्यांच्याकडे जाऊन आश्रयाची सुद्धा याचना केली नाही. कारण तिची खात्री होती, बुद्धानं शिकवल्याप्रमाणे मीच माझं आश्रयस्थान आहे, मीच माझं आश्रयस्थान आहे, दुसरं कोणी नाही. म्हणून ही स्वयंपूर्णता जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि ह्या शेवटच्या भेटीनंतर बुद्धाच्या अगोदरच यशोधरीचा सुद्धा मृत्यू झाला, परिनिर्वाण झालं. कारण ती अर्हत पदाला पोचली होती. अर्हत जे असतात त्यांचं परिनिर्वाण होतं. महाप्रजापतीचं परिनिर्वाण झालं. यशोधरा तेव्हा 78 वर्षांची होती आणि बुद्ध 80 वर्षाचे होते. तर तिनं ते बोलून दाखवलं की माझे आता 78 वर्ष वय झालेलं आहे, आणि आता मला अं, परिनिर्वाण पावण्याची इच्छा आहे. आणि त्याप्रमाणे तिनं परिनिर्वाण ग्रहण केलं असं आपलं म्हणता येईल. ह्या दोन्ही गोष्टी संक्षिप्तमध्ये दिल्या असल्या तरी सुद्धा त्यामधला बाबासाहेबांचा जो मानसिक हं, हे आहे, संदेश आहे, तो फार महत्वाचा आहे. आणि त्या संदेशाकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये.
कधीतरी आपण या साऱ्या गोष्टी वाचाव्यात, त्या नीट समजून घ्याव्यात. मला कधी कधी असंही वाटतं की आपल्याकडे एवढे लेखक आहेत, एवढे कवी आहेत, पण त्या साऱ्या लेखकांनी आणि कवीनं अशा ह्या बुद्ध धर्मामधल्या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या पुस्तक रूपाने का लिहिल्या नाहीत, मला काही कळत नाही हो. अरे याची गरज आहे धम्मप्रचारासाठी. तुम्हाला पाली येतं, तुम्ही लेखक आहात, तुमच्याजवळ कला आहे, तुम्ही ह्या गोष्टी लिहिल्या पाहिजेत, ह्या समाजामध्ये पोचल्या पाहिजेत. लोकांना त्यामधून संदेश मिळेल, त्यामधून आदर्श काय ते कळेल आणि कशा प्रकारचं जीवन त्या काळामधले बुद्धाचे श्रावक आणि श्राविका जगत होत्या, त्याचा आदर्श त्यांच्या लक्षात येईल. लिहा, हे लिहिण्याची गरज आहे. पुस्तकं लिहा त्या चरित्राची. विशेषतः पाली भाषेच्या तज्ञांनी ते काम केलं पाहिजे. माझी त्यांना निश्चितच विनंती आहे की त्यांनी अशा कामाला वाहून घ्यावं. आणि बुद्ध धर्मामध्ये अशा हजारो गोष्टी आहेत, हजारो असे प्रसंग आहेत, घटना आहेत, जे अतिशय प्रेरणादायी आहेत. मनुष्य जीवनाच्या विविध गुणवत्तेवरती, योग्यतेवरती प्रकाश टाकणारे आहेत. त्या लिहा. हिंदीमध्ये लिहा, मराठीमध्ये लिहा, जे आपल्याला भाषा येत असेल त्या भाषेमध्ये लिहा, लोकांच्या पुढे प्रगट करा. त्याला धम्म साहित्य म्हणता येईल आणि त्याची समाजाला गरज आहे. प्रचाराला त्यामुळे हातभार लागेल. तर बंधू आणि भगिनींनो, आपण या पद्धतीनं या ग्रंथातलं हे पुढचं प्रकरण लक्षात घेतलेलं आहे. त्यानंतर आपण राहुलची आणि भगवंताची भेट जी आहे ती थोडीशी लक्षात घेऊ. नंतर प्रत्यक्ष सारीपुत्ताचा निरोप, सारीपुत्तानं कसा निरोप घेतला ते लक्षात घेऊ. एवढ्या दोन कहाणी ज्या आहेत त्या आपण पुढच्या वेळेस बघू. तूर्त आपण इथेच थांबूया. जय भीम.